प्रोस्पोर्ट्स लाईनपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ खेळतोय तो म्हणजे जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीवाडा. पहिल्या षटक घालण्यासाठी अजित घरात, तर स्ट्राईक वरती नितीन दिवा. पहिला चेंडू आपण पाहतोय विकास 1 फॉर देवर असेल. आपले नवीन पंच आहेत. आणखीन एक वेगवान चेंडू, तेच तर चेंडूची हाताळणी ते केली गेलेली आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू आपण पाहतोय भन्नाट वेगाने हाताळलेत. परफ्यूम डिलिव्हरी दरम्यान आपण हा चेंडू जर बघितला तर ज्या गतीने गेला होता अगदी नाकाजवळून सुगंध सोडत गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आपण मागचे 2 सामने जर बघितले ना, या दोन्ही संघांनी आपण जर बघितलं तर 50+ धावा चेस केलेल्या आहेत या मैदानावरती. आणखीन एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. शिवतर संघासमोर देखील आपण पाहतोय 50+ धावा चेस केल्या होत्या प्रोस्पोर्ट लाईनपाडा या संघाने. त्यानंतर रुद्राक्ष गवलीवाडा या संघासमोर चेंबे स्पोर्ट्स डोंगरीवाडा या संघाने 55 धावा चेस केल्या होत्या. आणखीन एक खूप चांगला चेंडू, खूप चांगल्या चेंडूची हाताळणी केली जाते. सलग 4 चेंडू हे निर्धाव आलेले आहेत. बॅटचा एज आणि फुलटच चेंडू आपण पाहतोय सरळ खांबावरती लागला. तेच कारण डेड बॉल हा घोषित केला गेलाय. लक्षात घ्या, फुलटच चेंडू जर त्या खांबावरती जर लागला किंवा तारेवरती जर लागला तर तो चेंडू डेड बॉल घोषित केला जाईल. लक्षात घ्या, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. आपण शरीरावर त्या चेंडूवर आदळलेला आहे. 5वा चेंडू निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. पाचवा चेंडू हा निर्धावच्या स्वरूपात, म्हणजे एक चेंडू तुम्ही बाकी आहे. कदाचित मेडन ओव्हर हे आपल्याला इथे पाहायला मिळू शकतं. आता तसं काही होताना दिसत नाहीये. बॅकफूट वर जाऊन या चेंडूवर एक धाव ही कंप्लीट केली गेली. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त एक सिंगल धाव हे धाव फलकावरती लागलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला. पहिल्या षटकामध्ये फक्त एक धाव. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी अजय घरत बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेला आहे. बॅटचा एज पुन्हा एकदा पाहतो पण विकेट किपरच्या मागे वेगाने चेंडू निघून चाललेला आहे. 2 शतरक्षक धावतायत मात्र चेंडू त्यांना मिळत नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांकरता चौकार.
नितीन दिवा आपण पाहतोय स्ट्रगल करत असताना दिसलाय, मात्र एक नशिबाचा चौकार देखील त्याला इथे मिळाला आहे. बॅटचा एज घेतल्यानंतर चेंडू जर आपण बघितला विकेट किपरच्या डोक्यावरनं निघून गेला. तिकडे शतरक्षक आपण फ्लाइंग स्लिप मध्ये बघितला, मात्र त्याच्याकडे संधी नव्हती. चौकार मिळाला. धावफलक 5च्या धावसंख्येवरती. यावेळेस मात्र खूप चांगला फटका केला गेला. यावेळेस देखील आणखीन धावा मिळू शकताय धावफलकावरती. 2 धावा तर पण पूर्ण केल्यात, मात्र चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. हा येतोय खणखणीत चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. या चौकाराशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 9 या धावसंख्येवरती. 9 रन्स 9 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजय आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन ऑफ साईडला हा चेंडू केलेला शतरक्षक आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव मिळेल. लक्ष द्यायचं आहे MH48C V8473 8473 कोणाच्या गाडीचा नंबर असेल तर त्या गाडीची चावी आमच्याकडे आहे. एमटॉक या गाडीची चावी आमच्याकडे आहे. बघा फलंदाज बाद झालेला आहे. अक्षय याची खेळी संपुष्टात आलेली आहे. 8473 ही गाडी कोणाची आहे तर त्या गाडीची चावी आमच्याकडे आहे. तर आपण ती चावी घेऊन जायची आहे. मला वाटतं गाडीला ती चावी राहिली होती. धनेश वाघ ती चावी घेऊन आला आमच्याकडे. थँक्यू धन्यवाद धनेश. बघा आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे. ती गाडी जर कोणाची असेल, त्या गाडीचा ओनर जर कुठे असेल तर चावी आमच्याकडे आहे. आपण चावी घेऊन जा, कारण गाडीला चावी राहिली होती. चला जाऊया मॅच कडे. धावफलक आपण पाहतोय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 10 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि आपण पाहतोय अक्षय हा बाजून माघारी परतलाय. नव्याने बॅटर इन होतोय जगदीश जाधव. यावेळेस आपण पाहतो आणखीन एक निर्धाव चेंडू ची हाताळणी झालेली आहे. बघा अजय घरत देखील खूप चांगली बॉलिंग इथे करतोय. अजित घरत यांनी ज्या प्रकारे बॉलिंग केली होती त्याच प्रकारे बॉलिंग करण्याचा प्रयत्न दिसतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर खूप चांगला कमबॅक इथे केलेला आहे अजय घरत याने. धावफलक 10 धावा. बघा आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात येतो. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत, त्या म्हणजे 10 धावा. तर शेवटचा आणि अंतिम षटकासाठी गोलंदाज रुपेश पाग येतोय. विलाजी जाधव यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. मला वाटतं आज इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांचे आगमन झालेलं आहे, तर त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. तीन बोल्ट. बघा पहिल्या चेंडूवरती इथे विकेट रुपेश पागे याने मिळवलेली आहे. क्लीन बोल्ड केलाय. सरळ आपण पाहतोय जी ऑफस्टिक होती ती वाकवली गेली. फलंदाज बाद.
यानंतर जो सामना होणार आहे टायगर स्पोर्ट्स बिहीपाडा आणि आयसोन सिरीज स्पोर्ट्स तांबडमाल या दोन संघादरम्यान मॅच असेल. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण लगेच टॉस करण्यासाठी आपला संघनायक पाठवून द्यायचा आहे. समीर गेलाय आणि समीर याने बघा गेल्या गेल्या खूप चांगला फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे बघा, जो फटका केला गेला होता त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक देखील सजवलाय. विकेटचं पतन झालेलं आहे. फलंदाज बाद होतोय समीर. समीर गेल्या पावली माघारी परततोय. बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद झालेले आहेत. आणि रुपेश हा गोलंदाज आता मात्र हॅट्रिक वरती आलेला आहे. खूप चांगली बॉलिंग. चला यानंतर जो सामना होईल टायगर स्पोर्ट्स बिहीपाडा आणि आयसोन सिरीज स्पोर्ट्स तांबडमाल या दोन संघादरम्यान मॅच असेल. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण लगेच टॉस करण्यासाठी या. लक्षात घ्या हे षटक संपण्या अगोदर दोन्ही संघनायक जर टॉस बॉक्स मध्ये जर उपस्थित झाले तर दोन्ही संघाला नक्कीच इथे जो टॉस कॉल तो देण्यात येईल. लक्षात घ्या मात्र एकच संघनायक जर टॉस बॉक्स मध्ये जर पोहोचला गेला तर त्या संघनायकाला टॉस कॉल हा दिला जाईल. लक्षात घ्या या सीझन मध्ये आणखीन एक नियम थोडासा चेंज केला गेलाय. आणखीन एक नियमाची भर झालेली आहे. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय ज्यावेळेस संघनायक उपस्थित नसतो त्यावेळेस जो संघनायक उपस्थित असतो त्या संघनायकाला टॉस कॉल नक्कीच दिला जातो. यावेळेस आपण पाहतोय नो चेंडूची हाताळणी झालेली आहे. बघा भीमर चेंडू त्या हाताळला गेलाय. पंचांनी लगेच हा चेंडू नो चेंडू घोषित केलेला आहे. राहुल पाणेरा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्यांनी पूर्ण केल्या. मात्र हा चौथा चेंडू आपण जर बघितला ना तर भीमर चेंडू हाताळलाय. नो चेंडूची हाताळणी झालेली आहे म्हणजे पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. उघडे डोळे पहा नीट कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फुलटा चेंडू स्कोरल्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून गेला. अजित घरत आहे त्या क्षेत्रामध्ये. चेंडूला फील्ड केला गेला. धावचीची संधी आणि फ्री हिटच्या चेंडूवरती हे आपल्याला क्वचित पाहायला मिळत असता. फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालेला आहे. 14 धावा. बघा थोडासा स्लो स्कोरिंग आपल्याला सामना पाहायला मिळतोय कारण जे दोन्ही संघ आपण जर बघितले ना तर दोन्ही संघांनी एक एक सामना जो जिंकलाय तो चेसिंग करत असताना जिंकलेला आहे. आपण पाहतो ज्या प्रकारे +50 आपण पाहतो धावा होत्या त्या धावा चेस केल्या होत्या. आपण पाहतो 53 धावा चेस केल्या होत्या त्या म्हणजे प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा टीमनं. त्यानंतर 55 धावांचं टार्गेट देखील होता जम्बे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाच्या समोर. त्या 55 धावा देखील इथे चेस केल्या गेल्या होत्या. आणि आपण पाहतो की या दुसऱ्या सामन्यामध्ये जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा हा संघ कुठेतरी बॅकफुट वरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि कुठेतरी धावा या धाव फलकावरती कमी पाहायला मिळत आहेत. आपण मिस्टाईम फटका झालेला आहे. चेंडू हवेमध्ये गजानन येतोय चेंडूच्या खाली आणि यस 3 धावांची पॅनल्टी. यस बघा पंचांचे नजर. बघा ह्या प्रकारे रिॲक्शन मैदानाच्या मध्ये असताना त्यावेळेस बघा ज्यावेळेस आपण झेल पकडतो आणि बॉल जर जमिनीवरती आपटतो ना त्यावेळेस विकेट मिळेल मात्र 3 धावांची पॅनल्टी देखील असेल. बघा रागामध्ये असं कृत्य करू नका मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. बघा काही खेळाडू असतात त्या उत्साहाच्या भरात
मैदानाच्या आतमध्ये काही करतात, मात्र आपल्या उत्साहाला थोडंसं कंट्रोल करायला हवं. बघा झेल खूप चांगला पकडला होता आणि नक्कीच त्यांनी माफी देखील मागितलेली आहे, कारण या 3 धावा ऍड केल्या जातील. 17 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. बघा खूप चांगला फटका इथे केला गेलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. हा चौकार येतोय आणि या चौकाराने आपण पाहतोय 21 धावा धाव फलकावरती, 22 धावांचं टार्गेट. आपण पाहतो जो मागच्या चेंडूवरती थोडस दृश्य आपल्याला पाहायला मिळत होतं, त्याची सुरुवात जर आपण बघितली ना तर भीमपाड्याच्या मैदानावरून झाली होती. तिकडे आपण त्या स्पर्धेमध्ये 2023 साली त्या नियमामध्ये पण नक्कीच बदल केला गेला आणि आपण पाहतो तिकडनं तो नियम लागू झाला. एखादा खेळाडू जर चेंडू जर जमिनीवरती वेगात फेकतो तर त्याला नक्कीच 3 धावांची पेनल्टी ही दिली जात असते. तर चला जाऊया आपण टॉस कडे. दोन्ही संघाचे संघनायक ते असेल की आपण टॉस करण्यासाठी या आणि सोनसरी स्पोर्ट तांबडमाल आणि त्याच्या विरोधात असेल ते म्हणजे टायगर स्पोर्ट्स भिलवाडा. तर सन्माननीय संजयजी दलवी साहेबांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. आपण पाहतो संजयजी दलवी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅटर आणि मालिकावीरच्या ट्रॉफीज आपल्या स्पॉन्सर झालेल्या आहेत. कॉल कोण देतोय? एका बाजूने एसके स्पोर्ट्स तर एका बाजूने गवलीपाडा असं या टॉच उलग आहे. एसके स्पोर्ट्स आणि याला गवलीपाडा. तांबडमाल संघाने टॉस जिंकलेला आहे. पाण्याने विनंती असेल आपण जाऊन स्थानावर नवा. मयूर आपण टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, या मागचं कारण सांगू शकाल? पहिलीच मॅच आहे तर बघू. टायगर स्पोर्ट भिलवाडा हा संघ या अगोदर तुमच्यासमोर कधी आला की प्रथमच येतोय? खूप वेळा खेळला आणि तोच आमच्यासोबत जिंकलाय. म्हणजे या मॅच मध्ये काही परतफेड करण्याचे प्रयत्न असेल? हो नक्कीच. आपल्याला शुभेच्छा असेल, जास्त वेळ घेत नाहीये. कृष्ण आपण टॉस गमावलेला आहे, आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय या मनाविरुद्ध लागलाय? मनाविरुद्ध लागलाय. म्हणजे टॉस जिंकला असता आपण देखील क्षेत्ररक्षण केलं असतं, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. या मैदानामध्ये अगोदर तुम्ही कधी खेळलात? हो खेळलो ना. परफॉर्मन्स कसा राहिला मैदानावरती? परफॉर्मन्स तर खूप खराब होता पहिले. या सीझन मध्ये मला देखील परफॉर्मन्स देखील थोडासा खराब राहिलेला आहे, नक्कीच सुधार करावे लागतील. काय एखादं टार्गेट असेल मनामध्ये? हो आहे, 40 ते 50 धावा या मॅच मध्ये आणि ज्या आता नेक्स्ट मॅचेस होतील त्याच्यामध्ये जास्त फोकस कोणाकडे असणार आहे? एखादा असा खेळाडू ज्याच्याकडे जास्त अपेक्षा असतील आणि तो जास्त फ्रंटला राहणार आहे? जितू माले, संतोष कोम, आपल्या देखील शुभेच्छा असतील. तर टॉस जिंकलेला आहे आणि सोनसरी स्पोर्ट तांबडमाल संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी टायगर स्पोर्ट्स भिलवाडा या संघाला आमंत्रित केलेला आहे संतोष कोम. आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. सध्या तरी भरपूर फॉर्म मध्ये आहे संतोष कोम. तर दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय जय गणेश गवलीपाडा पुरस्कृत टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. दुपारच्या सत्रामध्ये आलेले सगळे खेळाडू, प्रेक्षक, पाहुणे आणि सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. लक्ष आहे जिंकण्यासाठी 2 मिनिटं थांबवतोय. पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय, आम्हाला इंट्रो या गाडीची चावी मिळालेली आहे, जर कोणाची असेल तर घेऊन जा. चला वळूया आपण अक्षय जाधव बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत. समोर आहेत अक्षय, नॉन स्ट्राइक एंड कडे ऋषिकेश. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला, बेधडक शॉट आहे कडक. चेंडू थेट मिड विकेटला क्लिअर करतोय. पहिलाच बॉल, षटकार. गाडीचा नंबर आहे 8473, हा गाडीचा नंबर आहे. जर कोणाची ही गाडी असेल तर चावी आमच्याकडे जमा आहे, ती आपण चावी घेऊन जा.
एक आपल्याकडे ऑप्शन सुद्धा आहे प्रदीप, जरा मालक सापडला नाही तर मग आपण मॅन ऑफ द सिरीज साठी लागू करू शकतोय. थोडं फनी मुमेंट जर एक जो कोणाची असेल नक्कीच ओळख करून घेऊन जाईल. पण एकदा शॉर्ट पिच मात्र होता, परंतु या वेळेला थोडासा लेग कटर चेंडू होता. बागपुटला वेट करून आपण पहिल्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. अक्षयच्या पहिल्या बॉलवर षटकार पडल्यानंतर थोडस आपण पाहतो की गोलंदाजीमध्ये परिवर्तन करत असताना पाहायला मिळाला, कारण की लेग स्पिन करण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी स्लॉटमध्ये चेंडू फेकला गेला होता. पण इथे आपण पाहिलं थोडा टप्पा लांब ठेवला. ऋषिकेश स्ट्राईक यांकडे आहेत. आता टीमची टोटल 7 चेंडू फेकून झाले तर 2. फुलटॉस यावेळेला फाईनल क्षेत्र खाली आहे. वेगाने चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार पाहायला मिळतोय ऋषिकेशच्या बॅट मधनं. टीमची टोटल पाहिली पण वेगाने पुढे सरकत असताना पाहायला मिळते. तब्बल जाऊन पोहोचली आहे 22 धावांचा पाठलाग करत असताना 11च्या घरामध्ये. सुरेख सुरुवात झाली आहे. प्रो स्पोर्ट्स लाईन पाडा ची लाईन मात्र आपण पाहिली आहे तर नक्कीच वेगाने आखली जाते आणि त्यांची गाडी नक्कीच आपण पाहिली तर चांगल्या दिशेने पळते. आज आपण पाहिलं तर प्रभावी कामगिरी ही राहिली आहे. सलग दुसऱ्या मॅच मध्ये जवळपास अर्धा पल्ला गाठलाय. हा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर मिसफील्ड होताना पाहायला मिळत आहे. प्रफुल्ल आहे तिथे, परंतु 2 धावा टीमच्या टोटल मध्ये इथून मात्र जोडल्या जातील आणि ही सुरुवात आपण पाहिली आहे तर अतिशय चांगली झाली आहे. म्हणजे मॅच आपण पाहिली ना तर सोपी झाली आहे, कारण की 13 धावा पहिल्या 4 बॉल मध्ये झालेल्या आहेत. हलक्या हाताने ड्राईव्ह केला जात आहे. सिंगल मात्र इथे घेतली जाते आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर बघा आता रिस्क घ्यायचा नाहीये असं दर्शवलं गेलं. ऋषिकेशने 5 चेंडू फेकून झाले 14 धावा फळकावर लागल्यात. अजून सुद्धा आपण पाहिलं तर 8 धाव्यांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. हा बॉल मात्र आपण पाहतोय खेळला जातोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. मात्र 2 धावा मात्र जर प्राप्त केल्या जातील. 2 टीमची टोटल मध्ये भर पडली गेली. 16च्या घरामध्ये धाव फलक पोहोचला गेला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना तर मग सुरुवात नक्कीच चांगली झाली आहे, परंतु अपेक्षित होतं की अक्षयकडून चांगली बॉलिंग व्हायला हवी होती, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच थोडासा दबदबा निर्माण केला असता तर आपण वाटतं की मॅचवर एका बरोबरीची आपण लढाई करू शकलो असतो. परंतु तसं न होता आपण पाहिलं की वन साइडली मुकाबला मात्र सरकवला गेला, परंतु अजून संपला नाही आहे. कारण की क्रिकेटच्या पटलावर जिंकण्यापूर्वी जीत आणि हरण्यापूर्वी हार मात्र मुळीच मानू नका. शेवटच्या बॉलपर्यंत शेवटच्या धावेपर्यंत मात्र जिद्द ही तुम्ही सोडू नका. परंतु आपण पाहतो की इथून जिद्दीने आणखीन फाईट केली जाईल का, कारण की चेंडू असतील इथून 12, परंतु नक्कीच 12 चेंडूमध्ये धावा रोखायच्या असतील त्या म्हणजे 6. एका बाजूने रोखायच्या दुसऱ्या बाजूने ठोकायच्या आहेत. नक्कीच आपण बघितलं तर फलंदाजाने विचार केला तर फक्त 1 चेंडू घेऊ शकतात इथून, परंतु गोलंदाजाने नक्कीच इथून प्रभावी काम केली गेली. तर धीरज यंगस्टर डेब्युटंट आज आपण पाहिला तर चांगली कामगिरी राहिली आहे. चेंडू तर नक्कीच मी म्हणेन चांगला फेकला गेला होता, परंतु थोडीशी साथ अक्षयची तितकी मिळाली नाहीये. 1 धाव मात्र मिळेल एक्स्ट्राच्या स्वरूपात, बायच्या स्वरूपात. पाच धावा हवेत मॅच जिंकण्यासाठी. अक्षय स्ट्रायकेनकडे हा पॉली होता, पाहिलं फिल्डर तिथे पाणीचा वापर केला होता, परंतु चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. एका टप्प्याने चौकार मिळतोय. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 21च्या घरामध्ये पोहोचली आहे. 1 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. आज ज्याप्रमाणे खेळ आपल्याला पाहायला मिळतोय ना
प्रो स्पोर्ट्सच्या चिंचोटी लाईन पाडा या टीमचा उत्तम दर्जाचा खेळ आपण पाहिलाय. एका धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. पुढील दोन नेक्स्ट मॅच मध्ये पुढील दोन संघांनी तयारीत राहायचं आहे. पुन्हा एकदा हापवाला चेंडू पुल केला जातोय आणि विजय चौकार मात्र विजयाची मोहर त्या बॉलवर लगावली आहे आणि हा सामना जिंकला गेला प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन्स प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा टीम अँड टफ लक जंबे डोंगरीपाडा टीम. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. आयोजकांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि वळतोय आपण सामनावीराच्या दिशेने. मॅडम